हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी विशाल बेले पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वजणांचे मनापासून स्वागत करतो. नवा दिवस, नवीन सुरुवात. मित्रांनो, तुम्ही शेवटच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल, आपण श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने सुरुवात केली. आपले ब्लॉग्स असणार आहेत, ट्रॅव्हलचे असणार आहेत, फूडचे असणार आहेत. बाहेर आपण जेवढं एक्सप्लोर करता येतं तेवढं आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमची पण साथ सोबत असेलच. सो आजच्या दिवसाची सुरुवात करूया. प्रिया सकाळीच गेली ऑफिसला. मित्रांनो, माझं सध्या तरी वर्क फ्रॉम होम आहे. कोरोनानंतर माझं अजूनपर्यंत वर्क फ्रॉम होमच चालू होतं. आता सध्या या वीकमध्ये आम्हाला जेवढं कळलेलं आहे, या वीकमध्ये मला ऑफिसमध्ये बोलवत आहेत. सो नेक्स्ट वीकपासून मला कदाचित ऑफिसला जावं लागेल. हा इथे माझा सेटअप आहे मित्रांनो. वरती स्वामींची पूजा आज झालेली आहे. सगळे काही उरकून घेतलेलं आहे. बघूया, थोड्या वेळाने आपण PC चालू करूया. आजच्या कामाची सुरुवात करूया. प्रिया, मी जसं सांगितलं, प्रिया सकाळीच गेली आहे. आता वाजलेले आहेत घड्याळामध्ये इथे 10:20 दाखवत आहे. आमचं घड्याळ एक 15 मिनिटं पुढे. सो आता झालेले आहे 10:05. नाश्ता वगैरे आवरून घेऊया आणि कामाची सुरुवात करूया. नाश्ता वगैरे सगळं उरकून घेतलं आहे. आता जर आपण कामासाठी बसूया, थोडंसं काम करूया. कामं चालू आहेत मित्रांनो. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतला. बिकॉज कंटिन्यू पण बसलं ना तर बराच त्रास होतो. कंटिन्यू पण बसायला होत नाही. आधेमध्ये 1-1 तासाने 2-2 तासाने मी आधेमध्ये एक छोटासा असा ब्रेक घेत राहतो. बिकॉज इथे तुम्ही बघू शकता, ही चेअर पण आहे, प्लास्टिकची चेअर आहे. माझं आता वर्क फ्रॉम होम पण आता संपतं आहे. ऑफिसमध्येच जायचं आहे. सो विचार केला, ठीक आहे, काही दिवस आपण काढू. माझ्या विंगच्या समोरच इथे एक छोटंसं टर्फ आहे क्रिकेटचं. लहान मुलं आता खेळत आहेत. आता तरी बंद आहे, बट 1-2 मुलं आहेत. पण डेली एवढा आवाज असतो ना मित्रांनो, खूप आवाज असतो. आता संध्याकाळी 4 वाजता येतील. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. कॉलनीचंच आमच्या टर्फ आहे. इथे दिवसभर मुलं खेळत असतात. दिवसभर म्हणजे सकाळचा टायमिंग आहे. सकाळी 7 ते 11-12 वाजेपर्यंत असतात आणि संध्याकाळी 4 ते रात्री 4 ते 6-7 वाजेपर्यंत असतात. बट शनिवार रविवार इथे पूर्ण दिवस उघडं असतं. आणि असं आहे की आमच्या फ्लॅटच्या समोरच आहे. सो मुलांचा बराच आवाज असतो इथे, कंटिन्यू चालू असतो. म्हणून तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये बराचदा आवाज असतोच. सो तेच लहान मुलांचाच इथे आवाज असतो. लहान मुलांना बघितलं ना मित्रांनो, खरंच लहानपण आठवतं. आता आपण एक प्रकारे ना धावत आहोत. आपण सगळेजण धावत आहोत एका रेस कोर्समध्ये. ते बोलतात नाही, ती खरी गोष्ट आहे. एखाद्या रेस कोर्समध्ये जसं घोड्यांना पळवतात ना, तसं आपल्याला टाकलं गेलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये पळत आहोत. ते लहानपण दिवस आठवले ना, ते मोठ्या लोकांचे ते शब्द आठवतात. ते त्यावेळेस बोलायचे, मोठी लोक बोलायचे, जे जॉबला जायचे किंवा आई बाबा बोलायचे, जी आता आहे तीच मजा करून घ्या. बिकॉज तुम्हाला मोठं झाल्यावरती कळेल की खरं आयुष्य काय आहे. ते लहानपणी अभ्यासाचा आपला कंटाळा यायचो की काय एक्झाम, काय परीक्षा, तीच. जे जॉबला जात असतात त्यांना कुठलीच एक्झाम द्यावी लागत नाही, कुठलेही असं रूल्स अँड रेग्युलेशन्स नसतात. बट खरं असं वाटतंय, मोठं झाल्यावरती कळतंय की आयुष्यामध्ये आता किती रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत आणि आपण किती त्या गोष्टींसाठी आपण किती पळत आहोत आणि स्वतःचे हाल करून घेत आहोत. बट ठीक आहे, हेच आयुष्य आहेत. आणि आपल्यासोबत तुम्हाला माहितीच, आपले स्वामी तर आहेतच म्हणा. आपल्या स्वामींचा आशीर्वाद आहे नेहमी आपल्या पाठीशी. आपले जर विचार चांगले असतील, आपली जर कर्म जर चांगली असतील, तर नक्कीच आपल्या पण आयुष्यामध्ये खूप चांगलंच होईल. चांगलं करायचा प्रयत्न करूया. आयुष्यामध्ये आपलं बरंच काय अजून अचीव करायचं बाकी आहे. मगाचपासून एक पक्षी, त्या पक्षीचा एवढा छान असा आवाज येतोय ना. इथेच कुठेतरी बसलाय त्या लाईटच्या पोलवरती. 1 मिनिट. ब्रेक घेतला मित्रांनो दुपारच्या जेवणासाठी. दुपार सकाळी बसलो होतो, 10-10:15 वाजता बसलो होतो. मग त्यानंतर 12 वाजता एक ब्रेक घेतला. आणि आधीमध्ये उठत राहतो, असं नाही कंटिन्यू काम करत नाही. थोडंफार असं आधीमध्ये उठत राहतो. 5-5 मिनिटाचाच ब्रेक घेतो. आता दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. आता वाजलेत पण आहे जवळजवळ 3:30 होत आले आहेत. म्हणजे कामाच्या ह्याच्यामध्ये ना बरंच कळतच नाही की किती वेळ झाला आहे, किती नाही. अचानक बघितलं घड्याळाकडे, अचानक बघितल्यावरती कळते की बाबा एवढा वेळ झाला आहे म्हणून. सो आता जरा जेवून घेऊया आणि परत कामाला लागूया. दुपारी जेवण झाल्यावरती कामासाठीच बसलो.
कामं थोडी झालेली आहेत. आता प्रिया निघाली आहे. प्रिया जरा लवकरच निघाली आहे. सध्या तिच्या ऑफिसमध्ये सकाळी ती 7 वाजता जाते आणि 5-6 वाजेपर्यंत ती येतेच. काही जरा कामं तिच्या ऑफिसमध्ये इम्पॉर्टंट आहेत, सो तिला सकाळी लवकरच निघावं लागतं. बट लवकर पण येते ती, चांगलं आहे, तेवढंच तिला एक आराम मिळतो आहे. प्रिया आले, आज लवकर झाली. दरवाजा जोरात लागला. आले आले केलंस. तू चहा वगैरे ठेवला का? मी नाही ठेवणार आहे. तू सगळं रेडी केलं पाहिजे. मी नाश्त्याचं घेऊन आले. तुला हाताला काय झालं का प्रिया? हे चंदन लावलंय मी. का? तिकडे तो ड्रॉवर लागलेला नाही माहिती शाळेत. अच्छा, स्कूलमध्ये. अजून बरं नाही झालं. तसंच चंदन लावून गेले. गाईज, प्रिया आत्ता जस्ट आलेली आहे आणि तिने थोडं बाहेरून नाश्ता पण आणलेला आहे. ती बोली जस्ट चहा ठेवते. आता जस्ट आत्ताच आली आहे. आता ती फ्रेश वगैरे होईल, तोपर्यंत आपण चहा ठेवूया. ते तुझं कुठले ते पार्सल आलंय बघ. ते मगाशी दुपारीच आलं पार्सल. हे काय तुझं पार्सल आलं वाटते बघ. दुपारीच आलं. काय मागवलंयस? बरं झालं आलं ते. सीझर दे, सीझर. काय काय मागवतेस तू? सीझर दे तू, सीझर दे. मागवायला लागले काय काय? काय मागवलेस ते तरी सांग. दुपारीच विचार करत होते मी. ऍक्च्युली याचे 10 days टू किती 10 to 11 days झाली आहे का किती झाले बोलले. कधीपासून मी गोष्टी ऑर्डर केल्या आणि अजूनपर्यंत ते दुपारी चालू कॉल पण नाही आला याचा आणि माझा मेसेज पण नाही आला. काहीच मेसेज नाही आला आणि कधीपासून सर्च करते. डुडाटवाला आला होता. बाहेर मुलं खेळत आहेत रे. अजूनपर्यंत खूप आवाज करतात. काय आहे का? दाखव. ये वा, कोणासाठी आहे? काय प्रिया, नक्की तू कधी मागवलंस हे? तेरे को चाहिए था ना, तेरे को चाहिए था. हे प्रिया, पण यार तू मला सांगायचंच ना प्रिया. यार असं काय करतेस? सरप्राईज. आपण घेतलं असं, मग आपण ते कपलचं घेतलं असं ना प्रिया. ते दुपारी पार्सल आलं तिचं. मला वाटलं ते पार्सल तिचं आहे. तू का असं केलंस प्रिया? आपण नंतर घेतलं असतं ना रे प्रिया. नंतर आपण चलो दाखव. हे छान आहे ना डायल वगैरे. प्रियाने शॉक दिलेला आहे मित्रांनो. तिने घड्याळ घेऊन तूच घाल. बस तेरे को चाहिए था ना ऐसा. हा तसंच आहे, बरोबर आहे. बट आय थिंक लूज झालं का काय तुला? नाही, लूजच हवंय ना ते. नाही बट जास्त नाही, लूज झालंय. लूजच हवंय ते प्रिया. ते लूजच असतं, लूज असतं. आपण बघू नंतर टाईट वगैरे हवं तर थोडंसं मला वाटतं फिटिंग करावं लागेल. एक आपण टाईट करू. फिटिंग करावं आणि लागेल. यार प्रिया, यार मला सांगायचं होतंस ना तू यार. हाँ, ठीक है, तू मेरे को बाद में लेके दे. मेरे को जो पसंद आता है. हा ठीक आहे, चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रिया मगाशीच आली आहे. आराम केलाय तिने. उठली आहे, फ्रेश वगैरे झाली आहे. सो काय करूया आता प्रिया? नाही, आपण हे जेवणाचं बघूया. जेवणाची तयारी करायची आहे. मी तुला ऑप्शन दिली आहे ना. एकतर आपण Okay. काहीतरी चिकनची ग्रेव्ही करू शकतो. Okay. ऑब्विसली ते नको आहे आता. राईट. त्यानंतर मटण गरमी वगैरे पण आता चालू आहे गरमी बरीच. पण खूप आहे. अंडी वगैरेचं पण नको आहे. सो लेट्स गो विथ समथिंग सिम्पल. वरण भात, डाळ भात वगैरे टाईप आणि फिश फ्राय वगैरे. जवळच एक फिश मार्केट आहे मित्रांनो, तिथे जाऊया. वसई वेस्टला आमच्या इथे खूप मोठं फिश मार्केट आहे, बट ते सकाळी चालू असतं. आम्हाला लेट झालंय, सो आपण तिथे जाऊया आणि बघूया जर आपल्याला काही मच्छी मिळते तर. इथे सगळी आमची गाडीची पार्किंग आहे. हे इथे पार्किंग आहे. आपली जी डुगडुग आहे ती इथेच पार्क असते. थोडं घरापासून लांब आहे, पण या साईडला जिथे पार्किंग असते. हमरी प्यारी डुगडुग.
मावशी कसे आहेत बोंबील कसे आहेत? 100 हा 100ला वाटा. छोटे आता नाही मच्छीच नाही त्याला छोटीच आता थोडं मे महिन्यात चालू होणार पापलेट आता छोटी मावशी प्रॉन्स कसले आहेत? कुठले प्रॉन्स आहेत? प्रकल्पाचे कुठले प्रकल्पाचे प्रकल्प? मच्छी घेऊन आलेलो आहे. बऱ्यापैकी फ्रेश अशी मच्छी आम्हाला मिळाली आहे. बोंबील घेतल्यात आणि बांगड्या घेतल्या आहे ना रिया. रियाला ॲक्च्युली फिशमध्ये असं सहसा काही जास्त आवडत नाही. ती पापलेट वगैरे अशाच गोष्टी आवडतात. बट मला असं चालतं बोंबील फ्राय किंवा बांगडा मला खूप आवडतं. नेहमीप्रमाणे रिया पुन्हा एकदा लागलेली आहे किचनमध्ये. आमची किचन क्वीन प्रिया बिचारी मेहनत करते फिश फ्राय करण्यासाठी. वेळ आहे ना. ते आमच्या बाहेरच टर्फ आहे क्रिकेटचं. दिवसभर चालू असतं मित्रांनो आणि संध्याकाळचं इथे तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला दिसत असेलच मला. ओके सो फायनली प्रियाने बोंबील फ्राय करायला चालू केलेलं आहे. वा 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 क्या बात आहे. सो आज आपली मेजवानी असणार आहे बोंबील आणि बांगडा फ्राय. जेवण वगैरे झालेलं आहे. खूप छान जेवण होतं. सो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. भेटूया अशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट, टेक केअर.